नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुम्हाला एक वेगळी अशी कथा सांगणार आहे. आपण सगळेजण डोळ्यांनी बघतो, पण तुम्ही कधी ऐकलंय का की कोणी एखादी व्यक्ती त्वचेनी बघू शकेल वस्तूंना, आसपासच्या परिसराला, रस्त्यांना, झाडांना, पशुपक्ष्यांना? असं तुम्ही कधी इमॅजिन तरी करू शकता? अशी ही व्यक्ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी, अमेरिकेमधला सर्वात प्रसिद्ध पत्रकार वेद मेहता, इंडियन ओरिजिनचा, ह्याची गोष्ट मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा मेहता एका पंजाबी कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला आणि वयाच्या 3-3.5 वर्षाचा असतानाच त्याला मॅनेंजायटिसचा अटॅक आला आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन्ही डोळे गेले. वडील खूप शिकलेले डॉक्टर आणि पाश्चिमात्य संस्कृतीची ओढ असलेले वडील, त्यांनी ठरवलं हा माझा मुलगा आंधळा झाला तर तो आंधळ्या मुलांसारखा, त्या काळामध्ये काहीच त्यांना सुविधा नव्हत्या, त्या आंधळ्या मुलांसारखा तो भीक मागत फिरणार नाही, मी याला शिकून मोठा करेन. पण आंधळ्यांसाठी शिक्षणाची काय सोय होती? वडील राहत होते लाहोर आणि नंतर काही काळ रावळपिंडी इथे. तिथून त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये, देशामध्ये पहिल्यांदी आंधळ्यांची शाळा कुठे आहे आंधळ्यांची याचा शोध घेतला. तेव्हा मुंबईमधल्या दादर भागामध्ये एक आंधळ्यांची शाळा आहे असं त्यांना कळलं. त्या शाळेबरोबर त्यांनी पत्रव्यवहार केला आणि 4 वर्षाच्या मुलाला आपल्या त्यांनी लाहोरवरून 5 वर्षाच्या मुलाला लाहोरवरून त्यांनी मुंबईमध्ये दादरला पाठवलं, घेऊन आले ते. आणि त्या शाळेमध्ये तो तिथे वयाच्या 15व्या वर्षापर्यंत राहिला. मध्ये 1-2 वर्ष तो परत वडिलांकडे गेला होता लाहोरला. नंतर फाळणी झाली. फाळणीनंतर आई वडील सगळं कुटुंब परत विस्थापित होऊन भारतामध्ये परत आलं. आणि मग वयाच्या 15व्या वर्षी वडिलांनी ठरवलं की या मुलाला आता मी घरात नाही ठेवणार. तो ब्रेल शिकला होता, इंग्लिश वाचायला बोलायला शिकला होता, त्यांनी त्याचा स्वतःचा अंतःकरणाचा शोध लावलेला होता आणि तो इंडिपेंडंट पूर्ण झालेला होता, स्वतः चालू शकायचा, एकटा घरामध्ये बाहेर सगळीकडे फिरू शकत असे आणि त्याचं सगळ्यांना कौतुकही वाटत होतं. पण वडील तेवढ्या त्याच्या प्रगतीवरती खुश नव्हते. वडिलांनी ठरवलं होतं की ह्याला काही झालं तरी सामान्य माणसासारखं शिक्षण मी देईन आणि याला सामान्य माणसासारखं जीवन याच्या पदरी आलं पाहिजे. हा असा केवळ आंधळा आंधळा म्हणून लोकांनी त्याच्याकडे हीन भावनेने किंवा दयाभावनेने बघितलेलं मला चालणार नाही, अशी त्या मुलाचीही स्वतःची इच्छा होती आणि वडिलांची तर होतीच होती. आणि त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला की आता ह्याच्या पुढे मी मुलाला कुठे पाठवणार शिक्षण घेण्यासाठी. आणि मग त्यांना अमेरिकेतल्या खूप काही शाळांचा शोध लागला. त्यांनी खूप पत्रव्यवहार केला. त्यावेळेसचा काही सोशल मीडिया नव्हतं, फेसबुक नव्हतं, ट्विटर नव्हतं, त्याच्यामुळे तो सगळा पत्रव्यवहारातून होणारं कम्युनिकेशन, त्याला प्रत्येकाला उत्तर यायला वेळ लागायचं. पण त्यांना कुठूनही पॉझिटिव्ह उत्तर आलं नाही. आणि शेवटी आर्कान्सस प्रांतामधली एक त्यांना आंधळ्यांची शाळा मिळाली आणि त्या शाळेला या मुलांनी, वेद मेहता या मुलाचं नाव, ह्या मुलांनी स्वतः पत्रव्यवहार केला आणि सांगितलं की मला तुमच्या शाळेमध्ये येऊन शिकण्याची इच्छा आहे. आणि मग त्या शाळेने त्यांना पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि वडील तिथे मुलाला अमेरिकेमध्ये घेऊन गेले आणि वयाच्या 15व्या वर्षी तो त्या अमेरिकेमध्ये दाखल झाला अंधशाळेमध्ये. त्याचे मुंबईतले अंधशाळेतले अनुभव आणि अमेरिकेतल्या अंधशाळेतले अनुभव आणि मध्ये आलेला फाळणीचा सगळा अनुभव आणि त्याचं संपूर्ण आत्मचरित्र त्यांनी फेस टू फेस या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि असं इतकं सुंदर आत्मचरित्र जे मराठीमध्ये अनुवादित आहे, शांता शेळके यांनी केलेला तो अनुवाद आहे. आणि ते आत्मचरित्राचं जेव्हा बुक छापून आलं तेव्हा तो स्वतःसुद्धा ते बुक बघू शकला नाही. त्या पुस्तकावरती तो फक्त हळुवारपणे हात फिरवत राहिला, पुस्तकाची पानं उलटू लागला. आणि शेवटी ते त्याच्या वडिलांचे जे मित्र होते ते म्हणाले, हे त्याला ब्रेल लिपी वाचता येत होती पण नॉर्मल त्याला वाचता येत नव्हतं, तर त्याचं संपूर्ण शिक्षणासाठी त्याला कोणीतरी रीडर मिळत होता किंवा तो कोणाकडून तरी वाचून घेत असेल आणि ऐकत असेल. त्याची स्मृती इतकी सुंदर होती, वाचलेलं सगळं लक्षात राहायचं. आणि त्यांनी स्वतःला असं डेव्हलप केलं होतं की जसे आंधळे चालतात हात पुढे घेऊन किंवा काठीचा आधार घेऊन किंवा कुत्री मांजरी बरोबर घेऊन मार्गदर्शक म्हणून त्यांचा वापर करून चालतात, तसं तो कुठेही चालायचा आणि तो सामान्य माणसासारखा चालायचा.
तर अमेरिकेतल्या कित्येक माणसांनी, मोठ्या मोठ्या व्यक्तींनी त्याची परीक्षा घेतली की तू कसा चालतोस, दाखव मला. एका नवीनच बिल्डिंगमध्ये नेलं किंवा कुठेतरी पार्किंग एरियामध्ये नेलं, कुठेतरी रेल्वे स्टेशनमध्ये नेऊन त्याला बसव, दाखव मला इथे भिंत कुठे आहे, इथे हे काय आहे, तिथे कसा जाशील, इथे कसा जाशील. इतके प्रश्न विचारले, त्याची परीक्षा घेतली आणि प्रत्येक परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण झाला. त्याचं जे हे फेस टू फेस आत्मचरित्र आहे, त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी सांगितलंय की लोकांना इतकं विशेष वाटतं की मी कसं काय चालतो, मी कसं काय बोलतो, सामान्य माणसासारखं जीवन मी कसं काय जगतो, मला वस्तू कशा काय दिसतात. तर त्याचं तो खूप असं लॉजिकल उत्तर द्यायचा. तो म्हणायचा की तुम्हाला कसं डोळ्यांनी दिसतं. तर त्याला सायंटिफिक रिझन आहे की कुठल्याही वस्तूवरती जे सूर्याचे किरण पडतात, जे प्रकाशाचे किरण पडतात, ते किरण परावर्तित होऊन तुमच्या डोळ्यामध्ये घुसतात आणि त्याच्यामुळे त्या वस्तूची प्रतिमा तुमच्या डोळ्यामध्ये निर्माण होते आणि तुम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होतं. मलाही तसंच होतं, फक्त डोळ्यांच्या ऐवजी त्वचेने होतं. कारण जी माझ्या अवतीभोवती ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू आणि मी ह्याच्यामध्ये काहीतरी अंतर आहे, ह्याच्यामध्ये हवा आहे, त्या हवेमध्ये स्पंदन आहे आणि ती वस्तूंची स्पंदनं वेगवेगळी, प्रत्येक वस्तूची स्पंदनं वेगवेगळी आहेत, जी माझी त्वचा शोषित करते, शोषून घेते आणि त्या स्पंदनांमुळे मला जाणीव होते की ही वस्तू कुठली आहे, ही वस्तू काय आकाराची आहे, ही वस्तू माझ्यापासून किती अंतरावरती आहे. हे त्यांनी अक्षरशः लॉजिकली दिलेलं उत्तर आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी जगलेलं एक आयुष्य. आणि तो म्हणायचा की मला सायकलवरती सफर करायला खूप आवडतं. तर हा लेखक म्हणाला, तुला सायकल चालवता येते? तो म्हणाला, का नाही येत चालवता, मला छान चालवता येते सायकल. तर एका नवीन बंगल्यामध्ये त्यांनी नेलं. त्या बंगल्याचं त्याला काहीही आयडिया नव्हती की हा बंगला किती मोठा आहे, याची परसबाग किती मोठी आहे. अमेरिकेतलं हे आहे त्याच्यामुळे त्यांच्या बागा बिगा खूप मोठ्या असतात, झाडं झुडपं सगळी. नंतर तिथून चालण्याची वाट कुठे आहे, जिथून सायकल जाऊ शकेल असे कुठला एरिया आहे. त्यांनी सांगितलं, आहे माझ्या बागेमध्ये सायकल माझ्या मुलीची, तुला मारायची असेल, फेरफटका मारायचा असेल तर तू घे आणि चाल. तर तो सरळ चालत त्या सायकलपाशी गेला, जसं की त्याला डोळ्यांनी दिसतंय असा तो सायकलपाशी गेला. एका झाडाच्या शेजारी लावलेली ती सायकल त्यांनी घेतली, त्याच्यावर बसला आणि संपूर्ण बंगल्याला त्यांनी फेरफटका मारून आणला. आणि ते सगळे म्हणजे तोंडात बोटं घालून बघतच राहिले की एखाद्या सामान्य माणसासारखं तो चालतोय, बोलतोय. त्याच्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशनला नेलं, त्याचं तिकीट काढायला त्याला सांगितलं. त्यांनी तिकीट काढलं. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये, मुंबईसारख्या गर्दीमध्ये तो सुद्धा आलेला आहे, उतरलेला आहे, चाललेला आहे सगळं. त्याच्यानंतर त्याची ही सगळी सामान्य म्हणजे आपल्या सामान्यांसारखी असणारी सामान्य कृती, पण दोन्ही डोळे नसताना केलेली ही कृती सगळ्यांना अचंबित करून जात असे. आणि वडिलांचा आणि त्याच्यावरती इतका विश्वास होता की तो म्हणायचा की मी स्पर्श, स्मृती आणि श्रुती ह्या 3 गोष्टींनी मला सगळ्या सृष्टीचं ज्ञान होतं. आणि हा मुलगा अमेरिकेमध्ये आर्कान्सस कॉलेजमध्ये तिथे तो शिकला. तिथून पुढे हार्वर्डमध्ये गेला. तिथून त्याच्यानंतर लंडनमध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातून सुद्धा तो शिक्षण घेतलं. तो नंतर जर्नालिस्ट झाला. पूर्ण अमेरिका त्यांनी एकट्याने 14 वेळा त्यांनी फिरलेला आहे तो अमेरिका. अगदी पूर्ण 4 टोकं त्याची अमेरिकेची त्यांनी पार केलेली आहेत आणि असं एकदा नाही, दोनदा नाही आणि 14 वेळा केलं. आणि तो म्हणायचा की तुमच्या सामान्य माणसांसारखं डोंगर, नदी, नाले हे निसर्गदृश्य मला नाही दिसत, पण मला हवा येते, सुंदर वास येतात, छान छान माणसांच्या माझ्या ओळखी येतात. सगळेच अनुभव चांगले असतात असं नाही, पण काही वाईट जरी असले तरी मी ते इग्नोर करतो. मला कोणतीही व्यक्ती मला मदत करते, मला आणि रस्त्यामध्ये एखादा पॉकेटमारसुद्धा मला मदत करतो. एखादी चांगली म्हातारी आजीसुद्धा, त्याचा एक किस्सा तो सांगतो. एक म्हातारी आजी, तिला कळलं की हा आंधळ आहे. त्यावेळेला ती त्याला आपल्या घरी घेऊन गेली, त्याला जेवायला खायला घातलं, त्याला $20 दिले आणि पोलिसांच्याकडे घेऊन गेली आणि म्हटली की हा बहुतेक घरातून रागावून आलेला, पळून आलेला मुलगा दिसतोय, तुम्ही बघा याचा शोध घ्या. म्हणून त्याला इतकं प्रेमाने ओंजारून गोंजारून गेली आणि मग पोलिसांना त्यांनी सांगितलं की असं काही नाही आहे, मी स्वतःच या देशाचं हे करतो आहे, भ्रमण करतो आहे, मला शिकायचं आहे,
जग कसं चालतंय मला बघायचं आहे. आणि मी विद्यापीठामधून डिग्री घेतलेली आहे, माझं पुढचं शिक्षणही चालू आहे. ही त्याची प्रगती बघून त्याच्या आई आणि वडिलांना खूपच आनंद होत असेल. आपल्या बाकीच्या भावंडांसारखाच तो सुद्धा शिकला, सवरला, आपल्या पायावरती उभा राहिला आणि सामान्य जीवन जगू शकला. ही किती मोठी आदर्शाची गोष्ट आहे. तुम्हीच विचार करा की आपल्याला सगळं दिलेलं असून सुद्धा आपण किती आळशीपणाने आपलं आयुष्य घालवतो. आणि एखादा माणूस आपल्याला एक अवयव दिलेला नाही पूर्ण, तर त्या अवयाची भर तो दुसऱ्या अवयवांमधून, स्मृतीमधून, श्रुतीमधून, दुसऱ्या काही गोष्टींमधून कशी भरून काढतो आणि आपलं जीवन कसं सफल करून दाखवतो. ही गोष्ट मला आवडली. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. आवडली सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.